नमस्कार मंडळी, मी आहे आर्या आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला, हे ॲक्च्युली ब्लॉग आहे मंगळवार अनंत चतुर्दशी होणं त्या दिवशीचा आहे। मला बुधवारी टाकायला पाहिजे होतं, लेकिन काय कारणामुळे मी नाही टाकले। एडिटिंग वगैरे करायचं होतं आणि घरात खूप काम पण होतं, त्याबद्दल मी मंगळवार ना मी अनंत चतुर्दशीचा दिवस होता ना, तेव्हा मी मग पुरणपोळी करत होते की ह्या वर्षी ना आपण गणपती वगैरे काय साजर केलंच नाही आहे 10 दिवस। मी म्हटलं की जाताना तरी गणपतीचं चांगलं पूजा करूया, दर्शन वगैरे घेऊया घरातच, क्योंकि घरी 2 मुली आहेत, त्यांना पण शिकवायला पाहिजे सणाचं वगैरे। त्याबद्दल मी अनंत चतुर्दशीचे दिवस म्हटलं की पुरणपोळी करूया म्हणून। हे बघा, पुरणपोळी करते मी। तुम्हाला स्पेशली पुरणपोळीची रेसिपी पाहिजे सर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की दाखवून देईल। हे तर मी शॉर्टमध्येच हे करायला लागले, क्योंकि त्या दिवशी खूपच मला घाई होतं, सगळं पूजा करायचं होतं, हे होतं, क्योंकि घरातच असं सॅड हे झालं होतं आमचं, म्हणून आम्ही 10 दिवस तरी काही केलंच नाही आहे। सगळे हे झाल्यानंतर ना मी पूजा पण करून घेते। आज माझ्या लक्ष्मी देवीचं पोट आहे, त्याच्या पूजा करून घेते। आणि बाहेर बघा माझी मुलगी ते गणपतीचे एक फोटो काढलेले आहे ना, ड्रॉइंग, त्याचा पण मी आता असं आहे तर मी त्याचा पण फोटो करून घेऊया ना, क्योंकि मुलांना खूप आवड असते। ती पण म्हणायला लागले की मम्मा मी फोटो ड्रॉइंग वगैरे काढलेले आहे, जर त्याचा पण पूजा कर। मी त्याचा पण पूजा करून घेते, आरती केलेलं आहे आणि नैवेद्य पण दाखवून देते। आता हे बघा, दोघी बहिणी पण ना सगळं किती ह्याच्याने पूजा करतात बघा। लवकरच व्हिडिओ टाकायला पाहिजे होता, लेकिन खूप उशीर झाले। प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, आवडलं तर लाईक करा। चला मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते। आणि हा बघा, मी नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी, बटाट्याची भाजी, कढी आणि भात केली होती। आणि चला आता ह्या व्लॉग इथं सेंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा। चला उद्या परत एक नवीन ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत चला बाय बाय, टेक केअर। चला बाय बाय, टेक केअर, सी यू ऑन मंडे। बाय बाय, टेक केअर, हेलो।